नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत PM किसान योजना लेटेस्ट अपडेट याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तुम्हाला जर PM किसान योजनेचा हप्ता येत नसेल तर तुम्हाला सुद्धा हा हप्ता मिळू शकतो। त्यासाठी तुम्हाला 2 कामे करणे अत्यंत गरजेचे आहे। ते काय आहे ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे। देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जाते। PM किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जात असते। हे पैसे थेट बँक अकाउंटमध्ये DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केले जात असतात। मित्रांनो, सध्या देशभरातील शेतकरी पुढील इन्स्टॉलमेंटची वाट बघत आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यापूर्वीचे हप्ते जमा झाले आहेत, तर काही शेतकऱ्यांचे पैसे अजूनही पेंडिंग दिसत आहे। त्यामुळे सरकारकडून eKYC, आधार लिंकिंग आणि लँड व्हेरिफिकेशनवर भर दिला जात आहे। जर तुमचे eKYC पूर्ण नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो। त्यामुळे PM किसान पोर्टलवर जाऊन त्वरित eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे। अनेक शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे किंवा आधार कार्डमध्ये नाव चुकीचे असल्यामुळे पेमेंट पेंडिंग असल्याची तक्रार केली जात आहे। आता सरकार डिजिटल ॲग्रिकल्चर आणि स्मार्ट फार्मिंगवर जास्त भर देत आहे। शेतकऱ्यांना आर्थिक मदत, क्रॉप इन्शुरन्स, सबसिडी आणि फार्मिंग टेक्नॉलॉजी देण्यासाठी विविध योजना सुरू करत आहेत। PM किसान ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी मोठी मदत मानली जाते। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी PM किसानसोबत नमो शेतकरी योजना देखील सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना डबल बेनिफिट मिळत आहे। म्हणजेच PM किसानचे 6,000 रुपये आणि 9,000 रुपये मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो। याशिवाय सरकारकडून क्रॉप इन्शुरन्स स्कीम, फार्मर लोन वेवर, इरिगेशन सबसिडी, सोलार पंप स्कीम आणि ॲग्रिकल्चर बिझनेस संबंधित विविध योजना राबवल्या जात आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपली कागदपत्रे अपडेट ठेवणे आवश्यक आहे। PM किसान योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे। वाढते खतांचे दर, बियाणांचा खर्च, शेती मशागतीचा खर्च आणि हवामान बदलामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण येत आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारची ही योजना मोठा दिलासा ठरत आहे। मित्रांनो, तुम्ही PM किसान बेनिफिशियरी स्टेटस घरबसल्या मोबाईलवर देखील चेक करू शकता। PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचा इन्स्टॉलमेंट स्टेटस चेक करू शकता। सध्या यूट्यूबवर काही सोशल मीडियावर PM किसानबाबत अनेक फेक न्यूज आणि चुकीची माहिती फिरत आहे। त्यामुळे कोणतीही माहिती मिळाल्यानंतर अधिकृत वेबसाईट किंवा शासन निर्णय तपासणे आवश्यक आहे। येत्या काळामध्ये सरकारकडून फार्मर फायनान्स, डिजिटल बँकिंग आणि ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारणे काळाची गरज बनली आहे। जर तुम्हाला गव्हर्नमेंट स्कीम, PM किसान अपडेट, नमो शेतकरी योजना, क्रॉप इन्शुरन्स, वेदर अपडेट आणि फार्मिंग न्यूजबद्दल दररोज माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। जर तुमचा PM किसान सन्मान निधीचा हप्ता येत नसेल आणि अगोदर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागणार आहे। नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आवश्यक आहेत। आधार कार्ड नसणे गरजेचे आहे। आधार लिंक असलेला मोबाईल नंबरसुद्धा लागेल। बँक पासबुक, 7/12 उतारा, जमिनीची कागदपत्रे, IFSC कोड आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी pmkisan.government.in वर जाऊन अर्ज करावा लागेल किंवा थेट तुम्ही pmkisan.government.in वर जाऊन ही अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता। ही वेबसाईट टाकल्याच्या नंतर वेबसाईट उघडा, न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका, OTP व्हेरिफिकेशन करा, नाव, बँक तपशील आणि जमिनीची माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा। यानंतर तुमचा अर्ज राज्य सरकारकडून तपासला जातो। मंजुरी मिळाल्यावरच हप्ते तुम्हाला सुरू होऊ शकतात। महत्त्वाचं म्हणजे eKYC पूर्ण असणे गरजेचे आहे। तसेच आधार आणि बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे। जमीन नोंदणी योग्य असावी, नाहीतर हप्ता तुम्हाला मिळणार नाही। जर मोबाईल फॉर्म भरायचा
जर तुम्हाला मोबाईलवर फॉर्म भरायला अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. फेक न्यूजपासून सावध राहा.